तर कसं काय भावांच्या बहिणीनं तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे साधा माणूस. आणि आज विषय असा आहे की आमच्या महाराजांचा जन्म काय आहे. तुम्हाला ओव्हरऑल व्हिडिओ आता असा होणार आहे. असं आहे की पाहण्या सजवायचा आम्हाला, मी आणि फिरते आहे. आणि त्यात आपल्याला सिरिया भेटते. तुम्हाला जातो सिरियापाशी गेलो. हे आपली केक्यान पाजा गेलीत. सुशांत नुसताच कॉलेजवरून आलता आणि हाय करत होता. हे आमची मागची गाडी आहे, ती भातमागाची गाडी आहे आमच्या मंदिराची. प्रत्येक गावामध्ये जाऊन काहीतरी गावकरी सहकार्य करतात, भात देतात नाही तर पैसे देतात. आणि शेवटची पाय आमच्या गावात असत्या. आमच्या मंदिराच्या कमाळ्यातनं आत गेल्यावर बघा आईस्क्रीमचं गार्डन देणं होतं. अजून तर काही गर्दी नव्हती. थोड्या वेळ बघा केवढी गर्दी असत्या. त्यासाठी कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. पहिलं मंदिरात जाऊन पाया पडून आलो महाराजांनी. आणि असं आमच्या महाराजांनी सजवलेलं. भाविक भक्त एका रांगेतून पाया पडवते. मग ते पाया पडून आम्ही गेलो खालती. तिथं आमच्या महाराजांचा पाळणा सजवायला चालू होता आणि तिथं पालखी सजवायला तिथं गेलो. म्हणलो हातभार लाव्या काय, तर हातभार लावलेला चांगला असतंय म्हणून लावायला गेलो तो हातभार. आणि आम्हाला एक फुलं आणायला सांगितलेली. भावाना आम्हाला माहित नव्हतं असं म्हणजे हे इथे जलबेरा. आम्ही कसं बसं तर नेलं. एक कडाकडेच्या मेहनतीने असा आमच्या महाराजांचा पाळणा सजवलेला. कसा आहे ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा नक्की. हा पूर्ण ओव्हरऑल पाळणा आहे आणि ह्या साईडला पालखी आहे. तुम्ही बघू शकताय. कसं सजवलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ते झालं आम्हाला पालखीसाठी आणि पाळण्यासाठी फुगं फुगवायचं तर ते आम्ही फुगं फुगवतो. ह्याच सगळं आम्ही फुगं फुगलेलं जातात. ही आमची पालखी आहे. या महाराजांचा पाळणा आहे. इथं सिरियस आहे तर प्रीतम, मनोज आणि हे फुगा आहेत बघा. पालखीच्या आतला लोक म्हणला तर पालखीच्या आतला लोक असा होता. बघून घ्या लोक. इथं आमच्या महाराजांची मूर्ती बसणार आहे लहानशी. पालखीच्या आतली सजावट आपलं सुरक्षण दाखवत होतं. फिरते इथं फुगा बांधत होता कारण की पाळण्याला बांधत म्हणून. आणि सिरियाने एक लोचा केला म्हणजे एक फुगा फोडला आणि त्याने खाली रगड शिरल्या. हॅलो गाईस. वर चढल्या ते आपल्या किसनाप आहेत. किसनाप पाळण्याला फुगा बांधत होतात आणि इकडं आपली भजनी मंडळ भजनारी तयार करत होते. नंतर एक विषय झाला की फुगा बांधायचा डाव कॅन्सल झाला. फुगा मग खाली उतरत परत. मग आम्ही गेलो जरा जत्रेत. म्हणजे जत्रा जाऊया. तर अशी आमची जत्रा आहे आणि ते आमचं मंदिर आहे. आमचं महाराज आहेत. आता इथं महाराजांच्या पायगाडीसाठी फुलं आम्ही गेलो. आता तिकडं काय झेंडू ऑरेंज कलरचा आणि पिवळ्या कलरचा झेंडू आहे. आता पायगाड्याला न्यायला आलं बघा. हे बघा आमच्या पायदावडीत कोल्हापुरातनं पालखी द्या. हे बघा पालखीचे सदस्य. हे बघा अशा पायगाड्या करायला बघा. अशा करायला पायगाड्या करायला. तर भावाने बघू शकता तुम्ही असे आमच्या पायगाड्या केल्यात महाराजांची पालखी यायसाठी. तर इथनं पाक तिथपर्यंत आहे. पायगाड्या कशा आहेत त्या कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि आमच्या दत्त जयंतीला एक दिवस नाही एक दिवस विजिट करावं लागते. पैजारवाडीत आहे कोल्हापूर जिल्ह्यात. जो आपला धीरज भाऊ आहे ह्या साईडला एक सबस्क्राईब करावं लागते. तो बघा आमच्या महाराजांचा पाळणा इथे लटकवला आहे. तो थोड्या म्हणजे 5:45 पर्यंत खाली येणार आहे. मला खाली आलं ते व्हिडिओ आहे. गुनी श्याम घ्या गुनी राम घ्या गुनी श्याम गुनी राम घ्या गुनी श्याम घ्या गुनी राम घ्या
कुणी राम घ्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाल घ्या मी माझं शूटिंग करत होता आणि दुसऱ्या काकाने माझ्या हातात मोबाईल दिलता कारण की उंचीचा इथं फायदा उठवते माझ्या. इथं आमची दिदी आणि वैशी दिदी होती, त्यांच्या उंच्या परत नव्हत्या बघायला. हे झालं मग आम्ही आरती म्हणतोय. आरती झाली म्हणजे की हॉलमध्ये आमच्या प्रसाद असतोय सगळ्या भावी भक्तासनी. आम्ही ते प्रसाद वाटायला गेलतो. प्रसाद वाढून स्वयंसेवक दमलेलीच म्हणून शिरावर ताव मारत होते आणि इकडं पण एक मोजके स्वयंसेवक ताव मारत होते. ताव मारला म्हणला की परत आणि मग काम करायला पाहिजे म्हणून आम्ही शिरा वाटत होतो. बघा आपल्या धडाचे स्वयंसेवक भैया, दर्शा, धीर्या, मन्या, छोटा भैया, प्रजा, राजा आणि मी इकडं डबल ताव मारते आणि इकडं हर्षा, पप्प्या आणि बाकीचे मेंबर. तुम्हाला क्वालिटीमध्ये जरा फरक वाटेल. हर्षाच्या मोबाईल शूट केला, हर्षाचा मोबाईल OnePlus आहे त्यावर शूट केले. पहिले तर बघून शिरा सपला, आता शिरा बनवायला गेल्यात. मी तसं सांगत होतो की ती शिरा मागवतो, मी सांगत होतो की शिरा सपलाय म्हणून. नंतर आणि कवी जार स्माईल बघितली काय आपला राज दत्त भावना. ह्या व्हिडिओत एवढंच होतं आणि सेकंड पार्ट येणार याचा महाप्रसादाचा फुल महाप्रसाद तुम्हाला दावणार आहे. तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा.